राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केल्याबद्दल महिला भगिनींसाठी मानले लाडक्या भाऊरायाचे आभार। विधान भवनाच्या प्रांगणात माता भगिनींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बांधल्या राख्या। महिलांसाठी केलेल्या योजनांची तात्काळ अंमलबजावणी करत मुख्यमंत्र्यांनी दिली ओवाळणी। राज्याच्या अर्थसंकल्पात महिला भगिनींसाठी अनेक निर्णय घेऊन त्यांना दिलासा दिल्याबद्दल विविध क्षेत्रातील महिला भगिनींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओवाळून राखी बांधत त्यांचे आभार मानले। तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी 1 जुलैपासून करत असल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना अनोखी ओवाळणी दिली। यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी अर्थसंकल्पात राज्यातील महिला भगिनींना दिलासा देणारे अनेक निर्णय आम्ही घेतले आहेत। आम्ही घेतलेल्या मुख्यमंत्री माझी बहीण योजनेचा GR देखील तातडीने काढण्याचा निर्णय आम्ही घेतला असून त्याचे लाभ येत्या 1 जुलैपासून माता भगिनींना देण्यात येणार आहे। यानुसार या महिलांना दरमहा 1500 रुपये महिलांना मिळणार आहे। या निर्णयाचा फायदा 2.5 कोटीहून जास्त महिलांना होणार आहे। त्यासोबत महिलांना वर्षातून 3 सिलेंडर मोफत देणाऱ्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही लवकरच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। 25 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे। बचत गटातील महिलांचे खेळते भांडवल 15,000 वरून वाढवून 30,000 केले आहे। मुलींना उच्च शिक्षणापर्यंतचे शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे। 10,000 महिलांना पिंक रिक्षांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे। तसेच महिलांना मोफत प्रवास 50% मोफत ST प्रवास यापूर्वी दिलेला आहे। या सर्व निर्णयाबद्दल या महिलांनी माझे आभार मानून मला राखी बांधल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी शासनाचे आभार मानले। मंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि दर महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये DBT द्वारे 1,500 रुपये जमा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला। त्याचबरोबर आमच्या बहिणींना जेवण करायची चिंता असते, गॅस संपतो कधी आणि गॅसच्या किमतीच्या बाबत चिंता असते, म्हणून वर्षाला सरकारच्या वतीने 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचाही निर्णय घेतला। या निर्णयाची काही लोकांनी हेटाळणी केली, विरोधकांनी, परंतु आज माझ्या बहिणींनी माझी इथे ओवाळणी करून राख्या बांधल्या, त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद आपल्याला देतो। आणि काल जी योजना आपण केली ती 1 जुलैपासून कार्यान्वित होणार, त्याचा GR पण काढून टाकला आपण। त्याचा GR आज विरोधी पक्ष नेत्यांनी सभागृहामध्ये त्याच्यावर शंका व्यक्त केली, त्यांच्या हातामध्ये GR दिला। 1 जुलैपासून ही योजना अंमलात येणार आणि माझ्या महिला भगिनींना न्याय मिळणार आणि जवळपास यामध्ये 2.5 कोटीपेक्षा जास्त भगिनींना याचा फायदा होणार आहे। 2.5 कोटीपेक्षा जास्त भगिनींना। त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचं मी आपल्याला सांगितलं, 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचाही निर्णय झाला। लखपती दीदी बनवण्याचं टार्गेट जे आहे आपल्याला 25 लाख महिलांचं लखपती दीदी बनवण्याचं टार्गेट आहे आणि ते बचत गट महिलांना फिरतं भांडवल आपण 15,000 रुपये होतं ते 30,000 केलेलं आहे। आता 30,000 डबल केलं। मुलींना उच्च शिक्षणामध्ये मोफत देण्याचा निर्णय आपण घेतला, कारण एक मुलगी आपण पूर्वी अर्धे पैसे भरत होतो, फीचे अर्धे पैसे भरत होतो, परंतु अर्धे पैसे देखील एका मुलीच्या पालकांना भरता आले नाही। ती मुलगी उच्च शिक्षणापासून वंचित राहील म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली होती आणि म्हणून मी त्याच दिवशी ठरवलं की मुलींना पूर्ण शिक्षण मोफत देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। पिंक रिक्षा वाटप 10,000 महिलांना करण्याचा निर्णय आपण घेतला आहे। पिंक रिक्षा आहेत ना, त्या मग आपण त्याचा आकडा नंतर वाढवू। लेक लाडकी योजना आपण केली आहे, त्यामध्ये मुलीचा जन्म झाल्यावर 5,000, शाळेत जाताना 6,000, 5वीत जाताना 7,000, 11वीत गेली 8,000, वयाच्या 18व्या वर्षापर्यंत 1,01,000 रुपये
त्या मुलीच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय आपण घेतलाय लेक लाडकी योजनामध्ये. आणि ह्या सर्व योजना ज्या आहेत या महिलांना मुलींना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी सक्षम करण्यासाठी शेवटी महिला शक्ती जी आहे ही आत्मनिर्भर झाली पाहिजे, त्यांना आत्मसन्मान मिळाला पाहिजे यासाठी या योजना आहेत. अनेक योजना आम्ही केल्या. एसटी मध्ये 50% सवलत दिली आहे तिकिटामध्ये. अनेक योजना आम्ही त्याच्यामध्ये मी आज काही जात नाही, परंतु आपण एवढंच लक्षात ठेवा हे सरकार तुमच्या भावाचं सरकार आहे आणि त्यामुळे या महाराष्ट्रातल्या बहिणी ज्या आहेत त्या कधीही अडचणीत येणार नाहीत. हे सरकार पूर्णपणे लक्ष देईल. आणि आपण एक आणखी ऐतिहासिक निर्णय घेतला. आपल्या नावाच्या पुढं वडिलांचं नाव लावत होते, आता आईचं नाव देखील आपण लावलं. पहिलं आईचं मग वडिलांचं. हा देखील ऐतिहासिक निर्णय आपण घेतलेला आहे. त्यामुळे आता हे सरकार आपल्या सर्वसामान्यांचं सरकार, खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे. आणि म्हणून माझ्या सर्व भगिनींची बहिणींची काळजी हे सरकार घेईल हा शब्द आपला भाऊ म्हणून मी या ठिकाणी देतो. पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. घोषणा झाली त्यानंतर काही तासातच अधिकृत अधिसूचना देखील निघालेली आहे. फास्ट ट्रॅकवरती लगेच अंमलबजावणी सुरू आहे. सरकारचं कामच फास्ट ट्रॅकवर आहे. हे फास्ट सरकार आहे. आज लगेच GR काढला आणि GR काढला 1 जुलैपासून GRची अंमलबजावणी होणार. विरोधक जे खोटं पसरवत आहेत ते लोकसभेमध्ये फेक नॅरेटिव्ह पसरवून लोकांना फसवलं तसं ते म्हणतात की हे सर्व योजना खोट्या आहेत. आणि म्हणूनच त्यांना आम्हाला दाखवायचं आहे की खात्यामध्ये पैसे या आमच्या बहिणींच्या तात्काळ गेले की त्यांचे डोळे पांढरे होतील. संजय गांधी निराधार योजना असू द्या, श्रावणबाळ योजना असू द्या, या योजनेचा ज्यांना लाभ मिळतोय त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असं GR काढलेला आहे. संजय गांधी निराधार योजना. संजय गांधी निराधार योजना 60 वर्षाच्या वरच्या लोकांना लागू आहे. याच्यामुळे कुणाचंही याच्यामध्ये नुकसान होणार नाही. ही योजना 21 ते 60 पर्यंत आहे आणि त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. हे सरकार जे आहे आम्ही तुमचे सक्के भाऊ आहेत. हे सावत्र भाऊ जे आहेत त्यांच्यापासून सावध राहा. खोटं पसरवतात आणि दिशाभूल करतात. धन्यवाद. मात्र उद्धव ठाकरे उपवासाने म्हणतात लाडकी भाऊ योजना कधी लॉन्च करणार, उपवास आहे त्यांच्या बोलणे. बघा त्यांनी पहिलं बहिणींना तरी द्या. ते आम्ही दिलं आणि त्याच्यामध्ये आम्ही भावांचाही विचार केलाय. लाडका भाऊ जो आहे, लाडकी बहीण जशी आहे लाडक्या भावाचा पण विचार केलाय. जे लोक 12वी डिप्लोमा आणि डिग्री करतील त्यांना 10,000 पर्यंत महिन्याला आपण अप्रेंटिसशिप देतोय. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना पण आम्ही सुरू केली. म्हणजे लाडकी बहीण लाडका भाऊ पण. आणि त्यांनी काय केलं, लाडका बेटा योजना केली 2.5 वर्ष. धन्यवाद. चला.